मित्रांनो, श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा हा महाराष्ट्रातील एक अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिमय पायी पालखी सोहळा आहे. दरवर्षी आषाढी वारीनिमित्त श्री क्षेत्र शेगाव येथून ही पालखी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करते. पालखीचा हा संपूर्ण प्रवास विदर्भ, मराठवाडा यांसारख्या विविध भागातून अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वागताने पार पडतो. वाटेत अनेक ठिकाणी भजनी मंडळे आणि सामूहिक पारायणे सोहळे आयोजित केले जातात. तर या पालखीमध्ये तुम्ही सहभागी होऊन महाराजांच्या पालखीचं स्वागत करा. तर मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत पालखीचं दर्शन घेतलं नसेल तर आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पालखीचं दर्शन घेऊ शकता. श्री संत गजानन महाराज पालखी शेगाववरून पंढरपूरकडे जात असताना प्रत्येक गावामध्ये जिथे मुक्काम आहे ना, तिथे महाराजांच्या मुकुटाचा दिव्य अभिषेक सोहळा पार पडत असतो. तर तिथे दिव्य अभिषेक सोहळ्याला खूप सारी पब्लिक जमा होत असते आणि दर्शन घेण्याकरिता खूप भाविक भक्त येत असतात. असा तुम्ही दिव्य सोहळा कधी पाहिला? गजानन महाराजाची पालखी दरवर्षी शेगाववरून पंढरपूरला जात असते. तर शेगाव ते पंढरपूरचा 1200 किलोमीटरचा प्रवास हा पायी भक्त जे आहे पार करत असतात. हे कालावधी 1 महिना लागतो ही पालखी शेगाववरून पंढरपूरला जाण्याकरिता. तर रस्त्यांमध्ये प्रत्येक गावामध्ये पालखीचे दिव्य स्वागत होत आहे आणि भाविक भक्त जे आहे गर्दी करत आहेत. किती शिस्तबद्ध पद्धतीने ही पालखी चालत असते रस्त्याने तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून पाहू शकता. खूप सुंदर असा पालखीचा सोहळा दरवर्षी पार पडत असतो. जर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत या पालखीच्या सोहळ्यामध्ये कधी सहभागी झाला नसाल तर एक वेळ सहभाग होऊन बघा. खूपच सुंदर असा पालखीचा सोहळा तुम्हाला अनुभवायला मिळेल, पाहायला मिळेल. जर तुमच्या जवळपासून गावून पालखी जात असेल तर तुम्ही या पालखीमध्ये सहभागी व्हा. प्रत्येक गावामध्ये पालखीचं दिव्य स्वागत करत आहेत. रांगोळी काढून वगैरे सर्व काही भाविक भक्त जे आहे येऊ दर्शन घेत आहेत पालखीचं. तुम्ही पण आतापर्यंत दर्शन कधी घेतलं नसेल तर मित्रांनो एक वेळच्या पालखीचं दर्शन घेऊन बघा. खूप सुंदर अशी पालखीचा सोहळा तुम्हाला पाहण्याकरता मिळेल. जर तुम्हाला लांबून पाहत असाल तर तुम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील या पालखीचा सहभागी होऊ शकता आणि सोहळ्याचा आनंद घेऊ शकता. त्यासाठी आमच्या व्हिडिओला सुरूपासून अंतपासून नक्की बघा. खूप सुंदर अशी पालखी गजानन महाराजांची दरवर्षी शेगाववरून पंढरपूरला जात असते. तर 1 महिन्याच्या कालावधीमध्ये खूप गावं ओलांडून ही पालखी जात असते. तर मित्रांनो, प्रत्येक गावामध्ये पालखीचं जंगी स्वागत होत आहे. तर व्हिडिओमध्ये पाहू शकता दर्शन घेण्याकरिता खूप सारी गर्दी जी आहे भक्त करत आहेत. गजानन महाराजाचं तुम्ही आतापर्यंत कधी दर्शन घेतलं नसेल तर दर्शन घ्या मित्रांनो. पालखीच्या मध्ये मुखवटा ठेवलेला आहे गजानन महाराजांचा. तर या मुखवट्याचा दिव्य अभिषेक सोहळा देखील प्रत्येक गावामध्ये जिथे पालखी थांबत आहे तिथे करत आहेत. तर आशा करतो तुम्ही पण या पालखीमध्ये सहभागी होसाल. किती सारे टाळकरी, लाखो झेंडेकरी, लाखो भाविक भक्त जे आहे या पालखीमध्ये दरवर्षी सहभागी होत असतात आणि या पालखीची शोभा वाढीत असतात. तर तुम्ही पण या पालखीमध्ये सहभागी होऊन महाराजांच्या पालखीचा आनंद घेऊ शकता आणि पालखीमध्ये सहभागी होऊन तुमचं योगदान देऊ शकता. मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत श्रींच्या पालखीचं दर्शन घेतलं नसेल किंवा महाराजांच्या पालखीला कधी तुम्ही लाईव्ह मध्ये पाहिलं नसेल तर आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पहा. तर आशा करतो तुम्हाला असा हा माझा व्लॉग नक्की आवडला असेल तर भेटूया अशाच एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.